वारीमध्ये अधिकाधिक भक्तांना देवाचं दर्शन घेता यावं यासाठी देवाचे नित्य उपचार काही वेळा बंद केले जातात आणि 24 तास भाविकांना दर्शन दिलं जातं. विठुरायाची शासकीय महापूजा आपण थेट बघितली आणि यानंतर आता रुक्मिणी मातेची पूजा सुरू होतीये. पंढरपुरामध्ये आलेल्या पालख्या या 5 दिवस मुक्कामी असतात. काल दशमीपासून ते चतुर्दशी असा 5 दिवस पालख्यांचा मुक्काम हा पंढरपुरातच असतो आणि आज त्यातला महत्त्वाचा दिवस तो म्हणजे एकादशीचा. विठुरायाच्या शासकीय महापूजेनंतर आता रुक्मिणी मातेची ही महापूजा आपण थेट बघतोय. रुक्मिणी मातेच्या या काळ्या पाषाणातील मूर्तीला अभिषेक केला जातोय आणि आता या महापूजेला सुरुवात होते. विठुरायाच्या महापूजेनंतर आता रुक्मिणी मातेची ही महापूजा. पंढरपुरातलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात पवित्र अशा तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. या आषाढी आणि कार्तिकीला इथे वारकऱ्यांची भक्तांची मांदियाळी जमते. आषाढी कार्तिकी भक्तजन येती असं म्हटलं जातं. चंद्रभागा नदीमध्ये स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या घरी परतायचं असा दरवर्षीचा नित्यक्रम अनेक वारकऱ्यांचा असतो. रुक्मिणी मातेची ही काळ्या पाषाणातली ही मूर्ती अतिशय आकर्षक अशी. विठ्ठलाचं हे गोजिर रूप आपण नुकतंच महापूजेनंतर पाहिलं आणि तसाच काहीसा साज आता रुक्मिणी मातेला सुद्धा चढवला जाणार आहे. त्याआधी अभिषेक होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मानाचं माने दाम्पत्य यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची ही शासकीय महापूजा आपण पाहतोय. TV9 मराठीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातल्या प्रेक्षकांसाठी ही थेट दृश्य. माता रुक्मिणी पंचामृतानं मातेच्या मूर्तीला स्नान घातलं जातंय, अभिषेक केला जातोय. ज्या पद्धतीनं विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला तसाच पंचामृताचा हा अभिषेक रुक्मिणी मातेच्या मूर्तीला देखील. आज विशेष दिवस आहे. आषाढी एकादशीचा, मोठी एकादशी असं देखील म्हणतात. अनेक जण उपवास करून या आषाढी एकादशीचं व्रत करतात. इतर एकादशींचा उपवास नाही केला तरी चालेल, पण आषाढी एकादशीला अनेक जण उपवास करण्याची ही परंपरा आहे. रुक्मिणी मातेच्या या महापूजेच्या या विधीमध्ये रुक्मिणी मातेच्या या काळ्या पाषाणातील मूर्तीला पंचामृताचा अभिषेक केला जातोय. पवित्र जल आणि पंचामृतानं मातेच्या मूर्तीला अभिषेक केला जातोय.
या वारीच्या काळामध्ये भाविकांना 24 तास दर्शन देण्यासाठी काही नित्यपूजा विधी हे बंद केले जातात आणि 24 तास या भाविकांना दर्शन घेता येतं. आणि आता पवित्र जलानं रुक्मिणी मातेच्या या मूर्तीला स्नान घातलं जातंय, अभिषेक केला जातोय. पंचामृत आणि पवित्र जल असा हा अभिषेक. त्यानंतर पोशाख, अलंकार, तुळशीमाळा, पुष्पहार, नैवेद्य आणि आरती असा हा महापूजेचा विधी. हा खरं तर रुक्मिणी मातेचं पूजा आणि विधी हा नित्याचाच आहे. आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मात्र विठ्ठलाला जसा खास पोशाख परिधान करण्यात आला तसा रुक्मिणी मातेसाठी सुद्धा खास साडी किंवा महावस्त्र ज्याला आपण म्हणतो आणि तो देखील पोशाख तुका म्हणे माझे गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी विशेष मेहनत घेऊन तयार करण्यात आला. भेटीने ते महावस्त्र रुक्मिणी मातेला परिधान केलं जाईल. सुंदर वस्त्र आणि पारंपरिक दागिने मातेच्या या मूर्तीला अर्पण केले जातील. मात्र त्याआधी पवित्र जल आणि पंचामृतानं रुक्मिणी मातेच्या मूर्तीला अभिषेक केला जातोय. बरोबर 2:20 विठ्ठलाच्या महापूजेला सुरुवात झाली आणि साधारण 3 वाजेपर्यंत ही महापूजा संपन्न झाल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस आणि माने दाम्पत्य यांच्या हस्ते रुक्मिणी मातेची ही शासकीय महापूजा आपण थेट बघतोय.